कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणारा रंकाळा तलाव हे सर्वांचं विशेषतः पर्यटकांचं आवडतं ठिकाण. कोल्हापूरची एक वेगळी ओळख म्हणून रंकाळ्याकडे पाहिलं जातं. सध्या या तलावाचं वेगळं रूप पाहायला मिळतंय. उन्हाळा वाढल्यानं तलावाचं पाणी आटू लागलंय. त्यामुळे रंकाळ्याचं अंतरंग खुलं झालंय. हा रंकाळा तलाव जसा पूर्ण भरल्यावर सुंदर दिसतो, तसं पाणी कमी झाल्यानंतर त्याचं विहंगम दृश्य पाहायला मिळतं. सध्या तलावातील पाणी पातळी कमालीची घटल्यानं तलावाच्या काही भागाचं अंतरंग खुलं झालंय. संध्यामठच्या बाजूनं गेल्यानंतर एखाद्या बेटासारखी परिस्थिती पाहायला मिळते. हे दृश्य पाहण्यासाठी नागरिक सध्या गर्दी करतायत. पूर्वीच्या काळी या ठिकाणी दगडी खाणी होत्या. यातील दगड हे अंबाबाई मंदिर आणि तत्कालीन इमारतीसाठी वापरण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी अनेक खणी निर्माण झाल्या. यामध्ये पावसाचं पाणी साचू लागलं. साधारणतः 8व्या आणि 9व्या शतकात या छोट्या छोट्या खणी भूकंपाच्या हादऱ्यामुळं एकरूप झाल्या आणि याला तलावाचं स्वरूप मिळालं. या तलावाचं महत्त्व जाणून त्यावेळी सुरुवातीला याला मातीचा बंधारा घालण्यात आला. 1877 मध्ये चौथे शिवाजी यांच्या काळात इंग्रज अभियंता वॉर्टर ड्युकेट यांनी सध्या जी दगडी तटबंदी दिसतीये त्याची निर्मिती केली. एक पर्यटन स्थळ व्हावं अशा पद्धतीनं दगडी बांधकाम करण्यात आलं. यावर सुंदर नक्षीकाम पाहताना मन हरवून जातं. स्थापत्य कलेचं एक उत्तम उदाहरण म्हणून याकडे पाहिलं जातं. यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी याचं सुशोभीकरण करून याच्या सौंदर्यात भर घातली. या ठिकाणी लागूनच असलेला शालिनी पॅलेस या तलावाची शोभा वाढवतो. एकूणच हा ऐतिहासिक वारसा कोल्हापूरकरांचा अभिमान आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.